नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस म्हणजेच किंक्रांत. मकर संक्रांतीचा सण हा 3 दिवस चालतो. पहिला दिवस म्हणजे अर्थातच भोगीचा. दुसरा दिवस मकर संक्रांतीचा. या दिवशी देवीने शंकरासुर नावाच्या दैत्याचा वध केला होता. संक्रांतीनंतरचा तो दुसरा दिवस जो म्हणजे किंक्रांत, या दिवशी देवीने किंकर म्हणजे किंकरासुराचा हा जो राक्षस होता, या राक्षसाचा वध केला होता आणि प्रजेला त्यांच्या जाचातून मुक्त केलं. अनेक पंचांगात किंकर दिन या नावाने दाखवलेले असते. हा दिवस शुभ कार्यासाठी अयोग्य मानला जातो. या दिवशी मुलांचं बारसं असेल, विवाह असेल म्हणजे सुलग्न असतील किंवा एखाद्या शुभ कार्यासाठी, महत्त्वाच्या कामासाठी जर जायचं असेल, तर प्रवास करायचा असेल, तर या गोष्टी आपण टाळायला हव्यात. कोणत्याही प्रकारची शुभ कार्य या दिवशी संपन्न होत नाहीत. मात्र किंक्रांतीला स्त्रिया हळदी-कुंकाचा कार्यक्रम आयोजित करू शकतात. हिंदू धर्मशास्त्राने त्यास मनाई केलेली नाही. दक्षिण भारतात किंक्रांतीच्या दिवसाला मट्टू पोंगल या नावाने देखील ओळखलं जातं. या मट्टू पोंगलमध्ये गाई-बैलांना स्नान घातलं जातं. त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या जातात. त्यांच्या शिंगांना बेडगं लावून सजवलं जातं. गुरांना दुपारी गोडधोड जेवायला घातलं जातं आणि दिवसभर मोकळं सोडतात. कोणतीही कष्टाची कामं त्यांच्याकडून केली जात नाहीत. संध्याकाळी गावातून या गुराबैलांची मिरवणूक काढतात आणि नृत्य गायनाचा कार्यक्रम सुद्धा केला जातो. मित्रांनो, हिंदू संस्कृतीबद्दल अशीच धार्मिक माहिती प्राप्त करण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओम नमो नारायणा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.